सध्या संसदेचं बजेट सेशन सुरू आहे. आज इकॉनॉमिक सर्व्हे सुद्धा मांडण्यात आला. आता बघा, या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार पुढचं जे आर्थिक वर्ष असणार आहे, जे 1 एप्रिल पासून सुरू होईल, या आर्थिक वर्षासाठी भारताचे जे काही ग्रोथ प्रोजेक्शन सांगण्यात आलेले आहेत, ते असे सांगण्यात आले आहेत, की भारत येत्या आर्थिक वर्षात 6% ते 6.8% असा ग्रो करेल. मागील आर्थिक वर्षासाठीचा अंदाज होता 7%चा. त्याच्याशी तुलना करता या वर्षीचं जे प्रोजेक्शन आहे ते कमी आहे आणि या मागचं कारण असं सांगितलं जाते ते म्हणजे मंदावलेली मागणी. म्हणजे जगभरच हा सध्या सिनारिओ दिसतोय की मागणी जी आहे ती मंदावलेली आहे. यासोबतच जमेची बाजू ही आहे की इंडिया टू बी द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी, म्हणजे इतर देशांशी तुलना करता भारत सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश असणार आहे आणि असा अंदाज खुद्द IMF ने वर्तवलेला आहे. आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेऊयात की इकॉनॉमिक सर्वे नेमका आहे काय. यासोबतच या इकॉनॉमिक सर्वेमध्ये भारताच्या ग्रोथ प्रेडिक्शन संदर्भात जी काही मांडणी करण्यात आलेली आहे ती बघूयात आणि IMF सुद्धा भारताचं ग्रोथ प्रोजेक्शन जे काही सांगतोय ते नेमकं कोणत्या आधारावरती सांगतोय, त्यामागची कारणं काय हेही जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांच्याकडून 2022-23 साठीचा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो आज रिलीज झाला. सर्वे जो आहे तो टिपिकली केंद्रीय अर्थसंकल्पाच्या 1 दिवस आधी रिलीज होतो. म्हणजे बघा, अर्थसंकल्प आता 1 फेब्रुवारीला आपल्या इथं मांडला जातो, त्याच्या 1 दिवस आधी म्हणजे 31 जानेवारीला इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो असतो. सर्वे आहे 2022-23 चा, म्हणजे काय काय झालं 2022-23 मध्ये, आणि बजेट जे आहे ते असतं 2023 साठीचं, म्हणजे फ्युचर प्रोजेक्शन्स असतात ती बजेटमध्ये. आता हे इकॉनॉमिक सर्वे नेमकं आहे काय, तर याच्या नावातच सर्व काही आहे. राष्ट्राची आर्थिक आघाडीवरती एकूण परिस्थिती आहे काय हे याच्यामध्ये दिलेलं असतं. हा एक डिटेल्ड डॉक्युमेंट असतो किंवा डिटेल्ड रिपोर्ट असतो असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. आर्थिक आघाडीवरती गेल्या वर्षभरामध्ये काय काय अचीव केलं, काय काय राहून गेलं, हेच याच्यामध्ये असतं. चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्वे जो आहे तो प्रिपेअर केला जातो आणि मग अर्थमंत्र्यांद्वारे तो अप्रूव्ह केला जातो. 1950-51 पासून ते 1964 पर्यंत बजेट आणि सर्वे हे दोन्हीही गोष्टी एकाच दिवशी मांडल्या जात होत्या किंवा एकाच दिवशी रिलीज केलं जात होतं. पण त्याच्यानंतर ही पद्धत जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. आता हे इकॉनॉमिक सर्वेचं महत्त्व सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. इकॉनॉमिक सर्वे हा जरी बजेटच्या आधी येत असला आणि याच्यामध्ये असेसमेंट असतं, रिकमेंडेशन्स असतात, तरी सुद्धा ते बजेटवरती बाइंडिंग नसतं आणि तरी सुद्धा एकूण अर्थव्यवस्थेचं कॉम्प्रिहेन्सिव्ह अनालिसिस याच्यामध्ये केलेलं असतं, ते सुद्धा ऑफिशियली केलेलं असतं. याच्यामुळे हा फार महत्त्वाचा असा डॉक्युमेंट असतो. एकूण अर्थव्यवस्थेबाबत जर का आपण बोलायचं म्हणलं तर 2017-18 पासून ते आजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था वेगानं पुढे जाण्यासाठी स्ट्रगल करताना आपल्याला दिसते. यासोबतच मधल्या काळामध्ये जो काही लॉकडाऊन लागला होता त्याचा सुद्धा मोठा इम्पॅक्ट आपल्या अर्थव्यवस्थेवरती झालेला दिसतोय. म्हणजे लॉकडाऊन तर लागला, यासोबतच नंतरच्या काळामध्ये जे काही युद्ध सुरू झालं याच्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या शूटअप झाल्या त्याचा इफेक्ट मोठा झालेला दिसतोय. कोविड नंतरच्या काळामध्ये ग्रोथ संदर्भातले मोठमोठाले आकडे आपल्याला दिसले, कारण की कोविड काळामध्ये एकूण प्रोजेक्शनच्या निगेटिव्ह मध्ये सगळ्या गोष्टी होत्या आणि नंतर मार्केट ओपन अप झाल्यानंतर याच्याशी तुलना करता ते आकडे मोठे दिसत होते. त्याला स्टॅटिस्टिकल इल्युजन असं सुद्धा म्हणलं गेलं होतं. पण आपल्या इथं शक्यतो ते कोणी लक्षात घेत नाही की हे तुलना करता, मागील वर्षाशी तुलना करता हे आकडे मोठे दिसत आहेत. असो, तो मुद्दा नाहीये. या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचं कौतुक होताना दिसतंय. ॲग्रिकल्चर सेक्टरने फार मोठा बूस्ट दिला असं म्हणलं जातंय. यासोबतच आपल्या इथली अन्न सुरक्षा जी आहे, अन्न सुरक्षेसाठी कोणत्याही पद्धतीने अन्न पुरवठा कमी होणार नाही याची या सेक्टरने काळजी घेतल्याचं दिसून येते. यासोबतच भारत हा देश एकेकाळी इम्पोर्टर होता बघा, म्हणजे अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवरती अवलंबून होता. पण आता परिस्थिती अशी आहे की भारत हा नेट एक्सपोर्टर आहे आणि म्हणूनच इकॉनॉमिक सर्वेमध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचं कौतुक झालेलं आपल्याला दिसते. आता यामागचं कारण काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जी ग्रोथ दिसती आहे, नेट इम्पोर्टर वरून नेट एक्सपोर्टर जे झालेलो आहोत, यामागचं कारण असं सांगितलं जाते ते म्हणजे मेजर्स टेकन बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारने योग्य वेळी योग्य त्या उपाययोजना केल्या, योग्य त्या पॉलिसी इम्प्लिमेंट केल्या, म्हणून हे सर्व शक्य झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. यासोबतच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट
इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्याद्वारे सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा तब्बल $84.8 बिलियन इतकी गुंतवणूक आलेली आहे. म्हणजेच काय, इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सर्व आघाड्यांवरती सर्व काही ठीक आहे असंच सांगण्यात आलेलं आहे. करंट अकाउंट डेफिसिट जे आहे हे वगळता थोडक्यात ऑल इज गुड. याच्या जोडीला IMFने आजच हे सुद्धा सांगितले की इंडिया टू रिमेन फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी इन द वर्ल्ड डिस्पाइट ग्लोबल स्लोडाऊन. जगात आर्थिक आघाडीवरती परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहिती आहे. रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली सिरीज तुम्ही बघितलेली आहे. अमेरिकेमध्ये महागाई संदर्भातली परिस्थिती आपण सांगितलेली आहे. डॉलर मजबूत जरी होत असला तरी सुद्धा संपूर्ण जगाला या डॉलर मजबूत होण्याचा त्रास आहे, पण खुद्द अमेरिकन नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतोय हे आपण मांडलेलं आहे. यासोबतच ब्रिटनमध्ये आर्थिक आघाडीवरती काय परिस्थिती आहे हे आपण सांगितले. युरोपियन युनियन बद्दल बोललेलो आहोत, श्रीलंका बद्दल बोललेलो आहोत, पाकिस्तान बद्दल बोललेलो आहोत. म्हणजेच काय, जगभर परिस्थिती अशी आहे की ग्लोबल स्लोडाऊन, आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती असताना भारत ग्रो करणार आहे आणि त्याच्यामुळं ह्याचं महत्व जास्त आहे. 26 जानेवारी दरम्यान सुद्धा युनायटेड नेशन्सनुसार जे G20 मेंबर आहेत त्यांच्यासोबत तुलना करता भारताचा ग्रोथ रेट जो आहे तो जास्त असणार आहे. युएनने भारताच्या ग्रोथ रेट संदर्भात वर्तवलेला अंदाज आहे 6.7%. आता G20 हा सर्वाधिक विकसित आणि विकसनशील देशांचा समूह आहे आणि या संपूर्ण समूहामध्ये 20 देशांमध्ये भारताचा ग्रोथ रेट जो आहे तो सर्वाधिक आहे. आता यामागची कारणं काय सांगितली जात आहेत? परत एकदा, टाइमली अँड प्रोएक्टिव्ह इंटरव्हेन्शन्स ऑफ दी गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटने योग्य वेळी योग्य ती पावलं उचलली म्हणून हे सर्व घडलेलं आहे. उदाहरणार्थ, आत्मनिर्भर भारत ही जी योजना मध्ये आली होती ते बघा. आता जे आपल्या इथं म्हणजे संपूर्ण जगामध्ये जी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे अमेरिका, त्यांचा ग्रोथ रेट आहे 0.4% या वर्षीसाठीचा. पुढच्या वर्षीचं प्रोजेक्शन आहे 1.7%. या पाठोपाठ चीन जे आहे, चीन क्रमांक 2 ला आहे भारतापाठोपाठ. तसं बघायला गेलं या वर्षी सगळ्यात जोरात किंवा सगळ्यात फास्टेस्ट ग्रो होणाऱ्या इकॉनॉमीमध्ये त्यांचं प्रोजेक्शन आहे 4.8% आणि पुढच्या वर्षांसाठी आहे 4.5%. थोडक्यात काय, या दोन्हीही बलाढ्य अर्थव्यवस्थांशी तुलना करता भारताचा ग्रोथ रेट हा जास्त असणार आहे. यामागची 3 महत्वाची कारणं सांगितली जात आहेत. पहिलं महत्वाचं कारण म्हणजे काय, तर बेरोजगारीचा दर जो आहे तो घटताना दिसतोय. आता बेरोजगारीचा दर घटतोय ह्याचा अर्थ मार्केटमध्ये डिमांड वाढलेली आहे असा सुद्धा घेतला जातोय. आपण काही महिन्यांपूर्वी एपिसोड केला होता बेरोजगारी दरासंदर्भातला. बेरोजगारीचा दर हा 8% आसपास आहे आणि ही समस्या शहरी भागात तर दिसतेच आहे, पण ग्रामीण भागात सुद्धा ही समस्या फार मोठी हे आपण सांगितलं होतं. आता हा बेरोजगारीचा दर 8% 6.4% आलेला आहे. ते यामागचं महत्वाचं कारण सांगितलं जाते. आता बघा, बेरोजगारीचा दर कमी झालेला आहे याचा अर्थ असाही आपण घेऊ शकतो की रोजगार मिळवण्याचा दर जो आहे तो वाढलेला आहे. रोजगार जर का मिळत असेल तर अल्टिमेटली पैसे येत आहेत त्या व्यक्तीकडे, आणि जर का पैसे येत आहेत तर आपसुकच त्या व्यक्तीची खर्च करण्याची क्षमता जी आहे ती वाढते. तो व्यक्ती लक्झरी आयटम्सवरती सुद्धा खर्च करायला लागतो आणि अल्टिमेटली त्याचा ग्रोथ स्टोरीमध्ये वाटा जो आहे तो वाढत लागतो. आता हे जे जॉब्स क्रिएशन होतंय आपल्या इथं, हे रुरल आणि अर्बन एरिया दोन्ही ठिकाणी होताना दिसतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे या संदर्भातला तो आहे महागाईचा. महागाई कमी होतीये म्हणून सुद्धा भारताचा ग्रोथ रेट जास्त असेल असं सांगितलं जाते. सध्या महागाईचा दर जो आहे तो 5.5% आसपास आहे. पुढच्या वर्षासाठीचं प्रोजेक्शन जे आहे ते 5% आसपास असणार आहे. आता बघा, जर का महागाई कमी होतीये याचा अर्थ लोकांजवळचं सेव्हिंग वाढेल. सेव्हिंग जर का वाढत असेल तर ऑफकोर्स खर्च सुद्धा लोक वाढवणार आहेत. लक्झरी आयटम्स वरती खर्च करायला लागणार आहेत. जसं की आपण असं म्हणू शकतो बघा, जर का सेव्हिंग वाढलं तर हॉटेलिंग वगैरे करायला लोक सुरू करू शकतात, किंवा ट्रॅव्हलिंग जे त्यांनी गेल्या काही वर्षांपासून बंद केलं असेल, टुरिझम वगैरे जे आहे तेही ते करू शकतात. किंवा आपण असंही म्हणू शकतो की बाबा वडापाव वगैरे न खाता बर्गर पिझ्झा खाणं ते प्रेफर करू शकतात. थोडक्यात काय, खर्च करण्याची त्यांची क्षमता जी आहे ती वाढू शकते, कारण की सेव्हिंग करण्याचं जे आहे त्यांचं सेव्हिंग ते वाढलेलं आहे. यासोबतच नोकऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात बघा, महागाई जर का कमी झाली तर. कारण की महागाई कंट्रोल करण्यासाठी आपल्या इथं बँकेद्वारे काय केलं जातं, तर व्याज दरामध्ये वाढ केली जाते. आणि जर का महागाई कमी होतीये तर ऑफकोर्सच व्याजदर जो आहे तो सुद्धा कमी होणार आहे. व्याज दर जर का कमी झाला तर लोन घेण्याचं प्रमाण वाढेल. मोठमोठे बिझनेस हाऊसेस जे आहेत ते लोन घेऊ शकतात, त्यांचे एक्सपान्शन
एक्सपान्शन प्लॅन जे त्यांनी थांबवलेले होते ते एक्सपान्शन करू शकतात आणि याच्यातून सुद्धा परत एकदा नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते. यासोबतच जर का लोकांचा खर्च वाढतोय, तर खर्च वाढतोय ह्याचा अर्थ गव्हर्नमेंटकडे टॅक्स कलेक्शन सुद्धा वाढत जाणार आहे. डायरेक्ट, इनडायरेक्ट दोन्ही पद्धतीने टॅक्स कलेक्शन वाढणार आहे आणि गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन जर का वाढलं, तर गव्हर्नमेंट परत एकदा ते पैसा इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते डेव्हलप करण्यामध्ये लावणार आहे. तिथून सुद्धा परत रोजगार निर्मिती अशाच पद्धतीने हे सर्व सायकल जे आहे ते चालत असतं. तिसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे आयातीवरती आता भारताला कमी खर्च करावा लागतोय. सगळ्यात जास्त पैसा जात होता 3 गोष्टींच्या आयातीवरती. पहिलं म्हणजे क्रूड ऑइल, दुसरं म्हणजे सोनं आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक आयटम्स. त्यातल्या त्यात क्रूड ऑइलचा कॉम्पोनंट हा फारच मोठा होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे झालं काय? तर बघा, रशियावरती निर्बंध लादले. रशियाकडून क्रूड ऑइल घेणं किंवा गॅस घेणं हे पाश्चिमात्य देशांनी बंद केलं आणि रशियाने मग ओपन मार्केटमध्ये क्रूड ऑइल वगैरे जे आहे ते विकायला सुरुवात केली, स्वस्तामध्ये विकायला सुरुवात केली आणि भारताने या संधीचा फायदा घेतला आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल घ्यायला सुरुवात केली. याचा फायदा झाला कुठं? जो डॉलर आपला मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइलसाठी खर्च होत होता, ते खर्च होण्याचं प्रमाण कमी झालं. म्हणून मी म्हणलं की जे इम्पोर्ट बिल आहे ते आपलं कमी झालेलं आहे आणि या सर्वांच्या परिणाम स्वरूप ग्रोथ रेट जो आहे तो येणाऱ्या वर्षासाठीचा जास्त असणार आहे असं सांगितलं जाते. आता ह्या सगळ्या झाल्या छान छान गोष्टी, पण एक महत्वाचा मुद्दा हेही आहे की मनरेगा सारख्या कामासाठी डिमांड जी आहे ती ग्रामीण भागामध्ये वाढलेली आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासोबतच बेरोजगारीचा दर जो आहे तो 8% वरून 6.4% वगैरे आपण असं म्हणतोय, पण तो नक्की 4.4% नाही झालेला, 4% नाही झालेला. यासोबतच क्रूड ऑइल वरती आता सरकारचा पैसा कमी खर्च होतोय, म्हणजे डॉलर कमी खर्च होत आहे, पण सामान्य लोकांना त्याचा दिलासा अजूनही मिळालेला नाही. हेही नाकारून चालणार नाही. कोविड मधून अजून सुद्धा ग्रामीण भाग सावरलेला नाहीये बघा आणि त्यांना बूस्ट करण्यासाठी सातत्याने नवनवीन योजना ज्या आहेत त्या आणाव्या लागतायत. दारिद्र्य रेषेखालील आपल्या इथं जनता मोठी आहे आणि हे दारिद्र्य रेषेखालील जी काही मोठी जनता आहे यांना दारिद्र्य रेषेच्या वर कसं घेऊन यायचं हेही मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे. त्याच्यामुळं सध्याच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जरी ग्रोथ रेट चांगला सांगितलेला असला, IMFचं भाकीत म्हणा किंवा युनायटेड नेशनचं जरी भाकीत असेल की भारत येणाऱ्या वर्षी सर्वाधिक वेगाने प्रगती करेल, असं जरी असलं तरी सुद्धा जोपर्यंत शाश्वत उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत शाश्वत विकास जो आहे तो साध्य होणार नाही आणि हा ग्रोथ रेट जो आहे तो मेंटेन सुद्धा होणार नाही. आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या सर्व अंदाजांविषयी तुमचं मत काय आहे तेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तोपर्यंत बोलभिडूचे आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.